मी खूपदा ऐकलेलं आहे, लोक असं म्हणतात की वेळ आहे बदलेल, वेळ आहे बदलेल, परंतु वेळ तेव्हाच बदलते जेव्हा माणूस हा स्वतःमध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणतो. त्याच वेळेस वेळ बदलते, त्याच वेळेस वेळ बदलते. रामकृष्ण हरी मौली, मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कुंभ राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण मे 2026 जे काही मासिक राशीफल आहे ते आपल्या कुंभ राशी करता कशा स्वरूपाचं असणार आहे, कोणत्या ग्रहांचं ट्रान्झिट या महिन्याच्या दरम्यान होत आहे, त्याच पद्धतीत ते ट्रान्झिट झाल्यानंतर आपल्याला काय चांगले फलित या महिन्याच्या दरम्यान मिळणार आहे, त्याच पद्धतीत काय वाईट फलित मिळणार आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जे काही ग्रहांचं ट्रान्झिट आहे ते जाणून घेऊया. फर्स्ट हाऊस मध्ये आपले चाणक्य राहू देवता विराजमान आहेत. द्वितीय स्थानामध्ये मंगळ शनी म्हणजेच आपले स्वतःचे राशी स्वामी शनी ते आपल्या सेकंड हाऊस मध्ये आहे. तृतीय स्थानामध्ये सूर्य बुध विराजमान आहेत. तर चतुर्थ स्थानामध्ये शुक्र, पंचमात गुरु, तसेच आपल्या सप्तम स्थानामध्ये धर्मपत्नीच्या किंवा पतीच्या स्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये केतू देवता विराजमान आहेत. आपण एक निरीक्षण करा, आपले जे काही प्लॅनेटरी पोझिशन्स आहेत त्या 1 पासून 5 पर्यंत परिपूर्णपणे आहेत. हे आपण तुम्ही ट्रान्झिट समजलंच असेल आपल्याला. पूर्ण आपला एक जो भाग आहे तो परिपूर्णपणे भरलेला आहे ग्रहांनी. असो, तर आता सर्वप्रथम जे काय आहे आरोग्याचे विषय आपल्याला हा महिना कशा स्वरूपाचा असणार आहे ते आपण जाणून घेऊया. हे बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचे जे काही प्रथम स्थान आहे त्या प्रथम स्थानाचा विचार करावा लागतो. आता प्रथम स्थानामध्ये आपली जी काही राशी आहे कुंभ राशीचे जे काही स्वामी आहेत ते शनी हे आपल्या सेकंड हाऊस मध्ये विराजमान आहेत. आपल्याला माहिती आहे की आपली साडेसातीची जी काय आहे थर्ड फेज आता सध्याच्या कंडिशनला चालू आहे. असो, तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आरोग्य विषयक. तर बाकीच्या ग्रहांची प्लेसमेंट बघतात अत्यंत उत्तम पद्धतीची आहे. फक्त जे काय आहेत आपले पंचमेश बुध ते जे काय आहेत ते आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहेत सूर्याबरोबर. ठीक आहे, तर सूर्याबरोबर विराजमान असलेले जे काही बुध देवता आहे हे फक्त आपल्याला साधारणतः मिड मे पर्यंत 15 तारखेपर्यंत थोड्याशा पद्धतीमध्ये पोटाच्या विषयक स्किनच्या विषयक थोड्याशा पद्धतीचा त्रास हे देऊ शकतात. डायजेशन सिस्टीमची काळजी या महिन्याच्या दरम्यान आपण मिड मे पर्यंत घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने स्किन रिलेटेड आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काळजी ही या महिन्याच्या दरम्यान घेणार आहात. जसं की बॉडी लोशनही घ्यायचं, त्याच पद्धतीत सन स्क्रीन पण लावायची, नाही काही तर मग बाकीच्याही आतल्या ज्या काही वस्तू आहेत ज्या काही आरोग्य विषयक आहेत त्वचेविषयक आहेत त्यांचा वापर या महिन्याच्या दरम्यान आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कराल असं तर मला ट्रान्झिटच्या दृष्टीने दिसत आहे. परंतु आरोग्याचे विषयक हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. फक्त स्किनची काळजी जी काय आहे ती या महिन्याच्या दरम्यान घेतली पाहिजे. असो, तर पुढे बघूया आपण शिक्षणाविषयक ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा विचार करायचा असतो. आता पंचमेत जे काय आहेत ते आपले बुधच आहेत. बुध जे आत्ताच सांगितल्या पद्धतीने सूर्याबरोबर तृतीय स्थानामध्ये विराजमान आहेत. आता तृतीय स्थानामध्ये असलेले जे काही बुध आहेत आपल्या शैक्षणिक दृष्टीचा ग्रह जो काय आहे पंचम स्थानामध्ये आहे, पंचम स्थानातून तृतीय स्थानामध्ये तो आहे. आता तृतीय स्थान म्हटल्यानंतर स्वतःपासून तो एकादश स्थानामध्ये आहे, लाभस्थानामध्ये आहे. त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघता अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान आहे. परंतु असे असले तरी देखील मंगळाचा देखील चतुर्थ अस्पेक्ट हा आपल्या पंचम स्थानावरती आहे. त्याच पद्धतीत राहूचा पंचम अस्पेक्ट हा आपल्या पंचम स्थानावरती आहे. चतुर्थ अस्पेक्ट मंगळाचा, चतुर्थ दृष्टी मंगळाची, त्याच पद्धतीत राहूची जी काही पंचम दृष्टी आहे ती आपल्या पंचम स्थानावरती आहे. आणि देव गुरु बृहस्पती जे की आपल्या सेकंड हाऊसचे वाणीच्या स्थानाचे मालक, त्याच पद्धतीत लाभस्थानाचे एकादश स्थानाचे मालक यांची दृष्टी जी काय हे जे काय आहेत ते आपल्या पंचम स्थानामध्ये आहे व ग्रहांची ही दृष्टी अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आहे. सो दॅट्स वाय आपण असं म्हणू शकूया, आपण असं म्हणाल की काही नाही उद्या पेपर आहे, मी आजच परिपूर्णपणे अभ्यास पूर्ण करून टाकेल व मी उद्याचा पेपर फुल मार्क्सनी पास आउट होऊन जाईल, अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स कुठेतरी आपल्याला या महिन्याच्या दरम्यान जाणून दिसून येईल. असो, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स होऊ देऊ नका. याचं कारण असं आहे की मंगळ जे काय आहे त्यांचा चतुर्थ अस्पेक्ट आपल्या पंचमावरती देत आहे आणि मंगळ हे आपल्या
आपल्या दशम स्थानाचे तसेच तृतीय स्थानाचे परावर्तन स्थानाचे मालक आहे. त्यामुळे त्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्सने आपण जाऊ नका. ठीक आहे. बाकी स्टडी विषयक हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्याला असणार आहे. पुढे बघूया लव्ह रिलेशन. पंचम स्थानच असते. पंचम स्थानावरूनच आपण लव्ह रिलेशनच्या बाबतीत मध्ये जे काय आहे प्रेडिक्शन देत असतो. आता पंचम स्थानामध्ये आत्ताच सांगितल्या पद्धतीने गुरुदेवता विराजमान आहे. परंतु असे असले तरी देखील मंगळाचाही आस्पेक्ट आहे आणि मंगळ जे काय आहे ते आपल्या तृतीय स्थानामध्ये शनी बरोबर एकत्रित आहे. शनी व मंगळ यांचा एक विस्फोटक योग तयार होत असतो आणि विस्फोटक योगामध्ये तयार झालेला असून त्यांचा जो काही दृष्टी आहे, मंगळाची जी काही दृष्टी आहे ती आपल्या पंचम स्थानामध्ये आहे. त्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीमध्ये आपल्यामध्ये मिसकम्युनिकेशन, राग चिडचिड होऊ शकते. का म्हणतोय मी असं मिसकम्युनिकेशन? का तर मग राहूची सुद्धा दृष्टी आहे. आपली समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करते का, असा जो काही डाऊट आहे हा आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये क्रिएट होऊ शकतो. बाकी उद्या भेटायचं होतं आणि आजच कॅन्सल होऊ शकते. याचं कारण असं की वाणीच्या स्थानामध्ये जो काही विस्फोटक योग तयार होत आहे, विस्फोटक योगाने काय होतं, त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये चिडचिड ही निर्माण होऊ शकते. त्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीमध्ये आपण देखील पुढच्या व्यक्तीचं हे परिपूर्णपणे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. बाकी लव्ह रिलेशनच्या बाबतीमध्ये अत्यंत फ्रुटफुल हा कालावधी आपल्याला हा महिना असणार आहे. पुढे बघूया आपण आपलं वैवाहिक जीवन. सप्तम स्थान. मित्रांनो, सप्तम स्थानाचा विचार करायचा असतो वैवाहिक जीवनाचे विषय. आणि सप्तम स्थानामध्ये आत्ता मगाशीच सांगितल्या पद्धतीने केतू देवता विराजमान आहे. केतू काय आहे? माइंडलेस प्लॅनेट आहे. माइंडलेस प्लॅनेट केतू. आणि ते सप्तम स्थानामध्ये जी राशी आहे सिंह राशीचे जे काही स्वामी आहेत ते आता तृतीय स्थानामध्ये गोचर करत आहे. 15 मे नंतर ते आपल्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे. आपल्या पार्टनरचा कुठे ना कुठे दूरचा प्रवास, जवळचा दूरचा प्रवास या महिन्याच्या दरम्यान होऊ शकतो. कामामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते कामात असले पाहिजे. या महिन्याच्या दरम्यान जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांचं जे काय आहे फिरणं या महिन्याच्या दरम्यान होणार आहे. आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये वेळ ते कमी देणार आहे आणि जेवढा वेळ देतील तेवढा वेळ हा आपल्याकरिता अत्यंत उत्तम पद्धतीचा 15 मे नंतर दिसणार आहे. कारण ते सौख्य स्थानामध्ये सूर्याचं ट्रान्झिट जे काय आहे ते सौख्य स्थानामध्ये होणार आहे. ते उत्तम आहे आपल्याकरिता. बाकी वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर थोड्याशा पद्धतीमध्ये आपण डिससॅटिस्फाईड होणार आहात. ठीक आहे. थोड्याशा पद्धतीमध्ये मतभेद देखील आपले हे होऊ शकतात. का म्हणतोय मी असं? कारण केतू इज द माइंडलेस प्लॅनेट आणि ते सप्तम स्थानामध्ये आहे. समोरच्या व्यक्तीच्या चुका काढणे, समोरच्या व्यक्तीचा या महिन्याच्या दरम्यान आपण थोड्याशा पद्धतीमध्ये चुका काढू शकतात. ही गोष्ट अशीच केलेली आहे, ती चुकलेली आहे. अशा पद्धतीमध्ये आपली समोरच्या व्यक्तीची चुकलेली जरी नसली तरी सुद्धा ही गोष्ट तुझी चुकलेली कशी आहे हे आपण प्रूव्ह करण्याच्या पाठीमागे या महिन्याच्या दरम्यान असाल. त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये आपण जे काही वैवाहिक जीवनाचा विचार केला असता थोडस कठीण आहे. बाकी आता 7.5 आपली जी थर्ड फेज चालू आहे अत्यंत उत्तम आहे. बाकी उत्तम आहे. पुढे बघूया आपण भाग्य, करिअर. मित्रांनो, ज्यावेळेस भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही 9वं स्थान आहे त्या 9वं स्थानाचा विचार करायचा असतो. आणि 9वं स्थानाचा विचार करत असताना आपले जे काही नवमेश आहे शुक्र ते आपल्या सौख्य स्थानामध्ये चतुर्थ स्थानामध्ये मालव्य राजयोग तयार करून बसलेले आहे. मी म्हणतोय की आपल्याला जर एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, जसं की सेल परचेस, प्रॉपर्टीचं परचेस वगैरे करायचं असेल किंवा कुठेतरी आपल्याला दूरच्या घरामध्ये आपलं जर एखादं घर घेतलं असेल, त्या घरामध्ये जर राहायला जायचं असेल किंवा मग ट्रेडिंग करायची असेल, कोणतंही महत्वाचं कार्य आपल्याला जर या महिन्याच्या दरम्यान करायचं असेल तर ते जे काही कार्य आहे ते आपण साधारणतः 14 मे पर्यंत करून घ्यावं. कारण 14 मे रोजी शुक्र जे काय आहे ते आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान होणार आहे. तोपर्यंत मात्र ते मालव्य राजयोग तयार करून आपल्या चतुर्थ स्थानामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन या महिन्याच्या दरम्यान हे होणार आहे. ठीक आहे. भाग्याची साथ या महिन्याच्या दरम्यान चांगली आहे, अत्यंत उत्तम आहे. तसं पुढे बघायला गेलं तरी सुद्धा पंचम स्थानामध्ये शुक्र देवता विराजमान होऊन त्यांची जी काही 7th एस्पेक्ट आहे ती आपल्या एकादश स्थानावरती, लाभस्थानावरती असणार आहे. त्यामुळे तिथून पुढे पण उत्तम आहे. परंतु जर आपल्याला मोठ्यातला मोठा निर्णय घ्यायचा असेल ना तर तो 14 मेच्या आत घ्यावा. असो. पुढे बघूया आपण करिअरचा विचार करत असताना दशम स्थानाचा विचार आपल्याला करावा लागतो आणि दशम स्थानाचे जे काही मालक आहे ते मंगळ
हे आपल्या सेकंड स्थानामध्ये, द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहेत. ते शनी बरोबर विराजमान आहे. आपली 7.5ची थर्ड फेज चालू आहे आणि कार्यस्थानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये वाचेवरती, आपल्या बोलण्यावरती त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असं का म्हणतोय मी, कारण विस्फोटक योग तयार होत आहे वाणीच्या स्थानामध्ये. असं व्हायला नको. आपल्या बॉस बरोबर आपली आर्ग्युमेंट व्हावी आणि आर्ग्युमेंट झाल्यानंतर आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये तिथे जॉबच्या प्लेसेस वरती थोडासा त्रास होऊ शकेल. त्या कारणास्तव त्या ठिकाणी आपण जे काय आहे कुठेही आर्ग्यू करू नये. ठीक आहे. कोणाच्याही गोष्टींमध्ये परस्पर त्यांची जर गोष्ट चालू असेल, काही बोलणं चालू असेल तर त्यांच्यामध्ये पडू नये या महिन्याच्या दरम्यान. नाहीतर मग थोड्याशा पद्धतीमध्ये आपल्याला या महिन्याच्या दरम्यान त्रास हा संभवत आहे. बाकी मंगळ हे आपल्या ज्यावेळेस तृतीय स्थानामध्ये, पराक्रम स्थानामध्ये विराजमान होणार आहे स्वतःच्याच राशीमध्ये, त्यावेळेस आपल्यामध्ये कार्य करण्याची धडाडी ही आपल्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीची असणार आहे. का म्हणतोय मी असं, कारण मंगळाचा जो काही ऍस्पेक्ट आहे तो आपल्या भाग्यस्थानावरती असणार आहे व अष्टम ऍस्पेक्ट जो काय मंगळाचा तो आपल्या कार्यस्थानावरती असणार आहे. त्यामुळे आपल्याला जर एखाद्यांना नोकरी नसेल किंवा मग एखादे सर्चिंग मध्ये असेल, ठीक आहे, नोकरीच्या, तर त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचे ग्रहमान हे 11 मेच्या नंतर आपल्याला जाणून येणार आहे. ठीक आहे. बाकी वाणीच्या रिलेटेड थोड्याशा पद्धतीमध्ये त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे गॉसिपिंग वगैरे याच्यामध्ये आपण या महिन्याच्या दरम्यान अजिबात पडू नये. उत्तम आहेत कार्यस्थान. बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, बुध आदित्य राजयोग जो काय आहे तो आपल्या थर्ड हाऊस मध्ये आहे. सूर्य जो काय आहे तो आपल्या मित्र ग्रहाच्या राशीमध्ये आहे. त्याच पद्धतीने शुक्र देखील स्वराशीचा आहे. गुरु देखील पंचमाचा आहे. पुढे चालून जून मध्ये, बर ठीक आहे, काय हरकत नाही. राहू फर्स्ट हाऊस. शॉर्टकट वापरू नका बिझनेस मध्ये. ठीक आहे. शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करू नका, कारण फर्स्ट हाऊस मध्ये राहू आहे आणि राहू फर्स्ट हाऊस मध्ये असल्या कारणास्तव त्या ठिकाणी जर आपण शॉर्टकट वापरायला गेला तर थोड्याशा पद्धतीने आपण अडचणीमध्ये येऊ शकता. कारण राहू इज द इल्युजन. ठीक आहे. धोका येते. राहू म्हणजे काय, धोका आहे. कोणताही निर्णय आपण विचारपूर्वक, विचारांती घेतला तर आपल्याला या महिन्याच्या दरम्यान बिझनेसच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान बघायला मिळतील. असो तर हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा जाण्याकरिता काय करावं, तर सर्वप्रथम आपल्या राशीचे जे काही स्वामी आहे शनिदेव, शनिदेवतांचा बीज मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमः, या शनीश्वराचा मंत्र जो काय आहे हा शनिश्चरांचा मंत्र 108 वेळेस जप करावा. त्याच पद्धतीने गोरगरिबांना दान धर्म या महिन्याच्या दरम्यान जेवढा जास्त प्रमाणात होईल तेवढा जास्त प्रमाणामध्ये करावा. त्याच पद्धतीने हनुमान चालीसा, कारण सेकंड हाऊस मध्ये मंगळ आहेत, ते पण शनी बरोबर आहे विस्फोटक योग तयार करून. त्यामुळे हनुमान चालीसेचं जर पठन केलं तर आपल्याला हा महिना जो काय तो अत्यंत उत्तम पद्धतीचा जाईल. तलावामध्ये असलेले जे काही मासे आहेत किंवा नदीमध्ये असलेले मासे यांना जे काय आहे माशांचं फूड जे काय आहे ते द्यावं किंवा एखादी पोळी तरी त्या ठिकाणी तलावामध्ये टाकावी. असो. रामकृष्ण हरी. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तसेच आपल्याला जर काही एखादी विचार असेल, एखाद्या जर अडचणी असेल तर त्या कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. मी त्याचं उत्तर हे नक्कीच देण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हरी. धन्यवाद.